नमस्कार. आज मी तुम्हाला देवाचे म्हणजे भगवान विष्णूंनी घेतलेले जे 10 अवतार त्या संबंधीची माहिती सांगणार आहे. पण त्या अनुषंगाने थोडीशी बाकीची माहिती सांगावी लागेल. पृथ्वीचा जन्म झाला सूर्यापासून. सूर्यापासून पृथ्वी हा ग्रह ज्यावेळी वेगळा झाला त्यावेळी तो तप्त गोळा होता आणि तो ग्रह वेगळा झाला आणि स्वतःभोवती फिरत सूर्याभोवती फिरू लागला. त्यावेळी त्याच्यात प्रचंड उष्णता होती, लाव्हारस होता. कालांतराने हळूहळू तो थंड होऊ लागला. तसतसं त्या लाव्हारसाच्या एकमेकांवर वळ्या पडून पर्वत निर्माण झाले. पडणाऱ्या पावसाने नद्या निर्माण झाल्या आणि मग हे पर्वत आणि नद्या निर्माण झाल्यानंतर जीवसृष्टीला, सजीवसृष्टीला आणि निर्जीवसृष्टीलाही अनुकूल असं वातावरण पृथ्वीवर तयार झालं. ही सजीव किंवा निर्जीव सृष्टी, कुठलीही सृष्टी असो, तिच्या अवस्था 3 असतात. पहिली अवस्था उत्पत्ती, दुसरी स्थिती आणि तिसरी लय. आपल्या भारतीय संकल्पनेप्रमाणे ही उत्पत्ती, स्थिती आणि लय ही 3 आदिदेवांनी कार्य वाटून घेतलेली आहेत. त्यातलं उत्पत्तीचं जे काम आहे ते विधाता ज्याला म्हणतात, चतुरानन किंवा ब्रह्मदेव याच्याकडे आहे आणि तो भगवान विष्णूंचा पुत्र आहे. भगवान विष्णूंनी आपल्याकडे स्थिती म्हणजे जगाच्या पालनपोषणाची जबाबदारी भगवान विष्णूंनी घेतली आणि देवाधिदेव महादेव यांच्याकडे लय हे काम गेलं. तर अशा या उत्पत्ती, स्थिती आणि लय या सजीव आणि निर्जीव सृष्टीला लागू पडणाऱ्या अवस्था आहेत. आता या अवस्थेत हळूहळू सगळे जीव निर्माण झाले आणि त्यातही सुरुवातीला पाण्यात मासे निर्माण झाले. पण हळूहळू बाकीची सृष्टीही निर्माण झाली आणि पहिला मनुष्य अवतरला पृथ्वीवर. त्याचं नाव मनू आणि आपण सगळे मनूची अपत्य आहोत म्हणून आपल्याला मनुज किंवा मानव असं म्हणतात. आणि ही संकल्पना थोड्या बहुत प्रमाणात सगळ्या धर्मांनी घेतलेली आहे. इतकंच काय, पण इंग्लिशमध्ये सुद्धा या मनूचंच रूपांतर मॅन असं झालं. मानवाला मनुज, मानव, मॅन असं म्हणतात. या मानवी सृष्टीतील पहिला मानव म्हणजे मनू आणि एक स्त्री निर्माण झाली, तिचं नाव इला. मनू आणि इला हे या भूतलावरील मानवांचं पहिलं जोडपं. आता ह्या मनूला अर्थात जीवन आहे म्हणजे जीवनासाठी मिळवावं लागतंच. असा हा मनू एकदा हिंडत असताना त्याला एका छोट्याशा पाण्याच्या डबक्यात एक मासोळी दिसली. ही मासोळी मनूला म्हणाली, मनू, अरे मला इथे बाकीच्या माशांपासून खूप त्रास होतो, तर तू मला तुझ्या घरी ने. मनू म्हणला, बरं चालेल. आणि मनूनी त्या मासोळीला आपल्या घरी नेलं. ही मासोळी म्हणजेच भगवान विष्णूंनी घेतलेला पहिला अवतार, मत्स्यावतार. ही मासोळी मनूच्या घरी गेली. हळूहळू तो मासा मोठा झाला. मनूने आपल्या घरातल्या तळ्यात तो मासा सोडला, पण तिथेही तो मोठा झाला. मग त्या माशाने सांगितलं, मनू, मला आता तू नदीत नेऊन सोड. मनू म्हणला, बरं. मनूने त्या माशाला नदीत नेऊन सोडलं. तो मासा मनूने केलेले उपकार विसरला नव्हता आणि मनूही त्या माशाला विसरला नव्हता. मनूने सांगितलं की ठीक आहे, आपली मैत्री कायम राहील, मी तुला ओळख देत राहीन. मासा म्हणाला, हो, मी पण तुझ्या उपयोगी पडेन. आणि त्याप्रमाणे पुढे त्या माशाला ती नदी पुरेनाशी झाली. मग तो मासा हळूहळू सागरात गेला. सागरात गेला, तिथे तो मोठा झाला. त्याच्या डोक्याला एक मोठं शिंग फुटलं. एकदा मनू सागरावर गेला असताना, त्या माशाला भेटायला सागरावर गेला असताना त्या माशाने मनूला सांगितलं की मनू, आता या सृष्टीत जलप्रलय होणार आहे, पण तुझे उपकार मी विसरणार नाही आहे.
तर तू असं कर, आता एक होडी तयार कर. आणि मग जलप्रलय आला, पाणी वाढायला लागलं की तू माझ्याकडे ये, मोठी दोरी आण आणि ती दोरी होडीनी, म्हणजे त्या दोरीनी ती होडी माझ्या शिंगाला बांध आणि मी तुला आणि तुझ्या पत्नीला वाचवीन. आणि खरंच जलप्रलय झाला. जलप्रलय झाला. माशाचं बोलणं मनूच्या लक्षात होतं. मनूनं ती होडी घेतली आणि जलप्रलय पाणीच होतं सगळीकडे. त्याप्रमाणे तो गेला, त्या माशापाशी गेला. दोरीनी त्याच्या शिंगाला ती होडी बांधली आणि मासा म्हणजे भगवान विष्णू हे त्या मनूला घेऊन हिमालय पर्वताकडे गेले. हिमालय पर्वताच्या शिखरावर पोचले आणि मग त्यांनी मनूला सांगितलं, आता तू इथेच राहा, पाणी ओसरेल तसतसं वाटलं तर खाली ये. आणि मनू बरं म्हणाला आणि हा मासा हळूहळू खाली आला आणि मूळच्या त्या सागराची जागा त्याला माहीत होती, तिथे तो राहिला. इकडे मनूनी त्या माशाचे उपकार मनू विसरला नव्हता आणि मनूनी मग त्याची परमेश्वराच्या मनूनी त्याला ईश्वरी रूपात भजलं आणि खरोखर पाहिलं तर ते भगवान विष्णूच अवतरित झालेले होते. आणि हा भगवान विष्णूंनी घेतलेला पहिला अवतार मत्स्य अवतार म्हणजे माशाचा अवतार. भगवान विष्णूंनी अशी वेळोवेळी या पृथ्वीतलावर पृथ्वीवरच्या जीवमात्रांना आणि मनुष्यमात्रांना वाचवण्यासाठी वेगवेगळे अवतार घेतले. दुसरा अवतार आहे कूर्म अवतार. कूर्म किंवा कच्छ त्याला म्हणतात, म्हणजे कासव. भगवान विष्णूंनी कासवाच्या रूपात अवतार घेतलेला आहे आणि त्या अवतारात त्यांनी सारी पृथ्वी आपल्या पाठीवर धारण केली आणि पृथ्वीचं आणि प्राणीमात्रांचं रक्षण केलं. अजूनही आपण पाहिलं तर काही बेटांवर अशी आपल्याला कासवं आढळतात की ज्यांच्या पाठीवर वेली वृक्ष उगवलेले आहेत, की किंबहुना तिथे मानवही जाऊ शकतात. म्हणजे कूर्मावतार ही कल्पना नुसती कपोलकल्पित नाही, तर भगवान विष्णूंनी घेतलेला खरोखरीचा तो दुसरा अवतार आहे, कूर्म अवतार किंवा कासवाचा अवतार. तिसरा अवतार भगवान विष्णूंनी घेतलेला म्हणजे वराह अवतार. या अवतारात वराह म्हणजे त्याला आपण मराठीत शब्द चांगला नाही, डुक्कर, पण रानडुक्कर. या रानडुकरांना मोठमोठे सुळे असतात तोंडातून बाहेर आलेले. आणि कथा अशी आहे की पृथ्वीच्या विनाशाच्या काळात या वराह अवताराने पृथ्वी आपल्या दातांवर तोलून धरली. अशा रीतीनं यापुढचेही अवतार आहेत, ते म्हणजे अनुक्रमे मग वराह अवतार, नंतर आहे नरसिंह अवतार, नंतर आहे वामन अवतार, नंतर आहे परशुराम अवतार, मग रामावतार, मग कृष्णावतार, मग पंढरीचा पांडुरंग. आणि त्यानंतर पंढरीचा पांडुरंग याला विज्ञानात ऐतिहासिक सत्यात मान्यता आहे. दक्षिणेकडचे लोक कोणी म्हणतात की बालाजी हा भगवान विष्णूंचा 9वा अवतार आहे. असो, पण आपल्याकडे पंढरीचा पांडुरंग हा 9वा अवतार आहे आणि त्याला ऐतिहासिक आणि पौराणिक कथाही आहे. अशा रीतीने आणि 10वा अवतार भगवान विष्णू घेणार आहेत, तो कल्की अवतार असेल. अशा रीतीने हे भगवान विष्णूंचे 10 अवतार आहेत. त्यातल्या 3 अवतारांची आपण आज माहिती पाहिलेली आहे आणि यानंतरच्या अवतारांची अनुक्रमाने आपण याच्यानंतरही माहिती पाहणार आहोत.